मित्रांनो चिकन घेऊन आलोय आणि एक वेगळी रेसिपी ट्राय करणार आहे। जर रेसिपी चांगली झाली तरच मी पोस्ट करणार, नाही तर तुम्हाला काही कळणार नाही। आता वाजलेले 5। बघा मित्रांनो, बोनलेस चिकन पीस आणलेत मी। त्याला म्हटलं असे लांब लांब एकदम मला मस्त बारीक कापून दे। तर आपल्याला फ्राय करायचं आहे। फक्त फ्राय मध्ये काय टाकणार आहे, हा एक नवीन मसाला दिसत असेल तुम्हाला, हा चिकन 65 मसाला आहे। हा धने पावडर, हळद, मीठ, लाल तिखट आणि यामधला कोणता गरम मसाला नाही, गरम मसाला तर सगळं मी टाकणार आहे। आणि थोडंसं दही टाकायचं आहे आपल्याला। हा आले आले आई प्रियंका। तेल नाही, मी तूप वापरणार आहे। पावणे 6 वाजता आपण याला करायला घेऊ। हे बघा मित्रांनो, आता पावणे 6 वाजून 50 मिनिटं झालीत। आपलं चिकन मस्त मॅरिनेट झालेलं दिसतं इथं। आणि तर नॉन स्टिकी पॅन नाही आहे, मग कढई घेतली नॉन स्टिकीवाली। तर याच्यात टाकू आपण थोडंसं तूप। पण कसं आहे, तूप त्यातल्या त्यात हेल्दी असतं। नॉन स्टिकीला तशी गरज नाही बरं का। पातळ पातळ बारीक काप केलेत ना, तर त्यांनी मला भारी वाटलं जरा, म्हणजे एकदम मस्त फ्राय होईल। हे बघा मित्रांनो, आता चिकन टाकलेलं आहे, याच्यावर आपण झाकण ठेवू। 1 मिनिट एकदम हाय फ्लेम करायची, पलटी करायचं आणि मग परत एक 12 ते 15 मिनटं शिजायला ठेवायचं। हे बघा मित्रांनो, 1 मिनिटानंतर ते चिकन असं दिसेल काहीतरी, त्याच्यावर आपण झाकण ठेवू। हे बघा मित्रांनो, आपलं चिकन झालेलं आहे रेडी। आपण इथे आता उचकून बघू, थोडंसं काळं झालंय खालून। ओके, मध्ये पलटी केलं होतं मी। बघा मित्रांनो, याच्यावर तुम्ही मस्तपैकी असा कांदा कापून टाकू शकता आणि लिंबू पण टाकू शकता पिळून। आवर रेसिपी इज रेडी। बघू आता टेस्ट करू आपण। शिजले, मस्त झाले। किंवा पुदिना चटणी वगैरे टाकून खाऊ शकतो।